राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा 103वा वर्धापन दिन आज उत्साहात साजरा करण्यात आला। अमरावती रोडवरील विद्यापीठाच्या गुरु नानक भवन येथे आयोजित कार्यक्रमाला कुलगुरू डॉक्टर मनाली क्षीरसागर अध्यक्षस्थानी होत्या। प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नितीन पाटील उपस्थित होते। यावेळी कुलगुरू डॉक्टर अखिलेश पेशवे आणि प्रभारी कुलसचिव डॉक्टर विजय खंडाळ यांचीही उपस्थिती होती। नॅक कडून अ दर्जा प्राप्त विद्यापीठाच्या शैक्षणिक वाटचालीचा गौरव करत भविष्यातील विकासाचा संकल्प या सोहळ्यात व्यक्त करण्यात आला। 103व्या वर्धापन दिनानिमित्त मी सगळ्यांचं खूप अभिनंदन करते, कारण खूप मोठा व्याप असलेलं विद्यापीठ आहे हे। देशातल्या सगळ्यात जुन्या आणि मोठ्या विद्यापीठांमधलं एक विद्यापीठ आहे आणि आज त्याचा 103वा वर्धापन दिन आम्ही अतिशय उत्साहाने साजरा करतो आहे आणि अनेक चांगले आपण उपक्रम सुरू केलेले आहेत, जसे की आपण कौशल्याधारित अभ्यासक्रमांचं सुरुवात आपण केलेली आहे, ज्यामुळे आपल्या मुलांना रोजगार तर मिळेलच किंवा रोजगार निर्माण करण्याच्या संधी देखील त्यांना या अभ्यासक्रमातून मिळतील। तसंच हा एक आमच्यासाठी अतिशय आनंदाचा सोहळा आणि पर्वणी असते, कारण आमचे कर्मचारी, आमचे अधिकारी वृंद यांनी जे सतत विद्यापीठाच्या कल्याणासाठी जे कार्यरत असतात त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा हा एक दिवस असतो। त्याच्यामुळे देखील आम्हाला या दिवसाची फार उत्सुकता आणि वाट बघत असतो आम्ही, आणि या निमित्ताने आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता आम्ही व्यक्त करतो आणि निश्चितच खूप काही चांगले उपक्रम हाती घेऊन आणि पारदर्शकता, जास्तीत जास्त पारदर्शकता आमच्या सगळ्याच कामांमध्ये आणून आम्ही या विद्यापीठाचे नाव आणखीन उंच नेण्याचा प्रयत्न करू आणि येणाऱ्या दिवसात आपल्याला बरेच चांगले बदल देखील या विद्यापीठात बघायला मिळतील। नागपूर विद्यापीठाचा 103वा जो वर्धापन दिन फार महत्त्वाचा असा टप्पा गाठलेला आहे आणि त्यात ज्या प्रकारे आयोजन केलं गेलं आहे की जे बरेचसे लोक ज्यांना जीवन गौरव पुरस्कार मिळाला आहे आणि बाकीचे पुरस्कार मिळाले आहेत, त्याशिवाय आता नंतरची वाटचाल 2047 पर्यंत कशी असावी याबाबतही विचार करणं फार आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने स्टुडंट फर्स्ट आणि त्याच्यानंतर एक्झामिनेशन कशा असाव्यात, कसं पारदर्शकता सगळ्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये असावी, याशिवाय या रिजनला आणि महाराष्ट्राला भूषण असं कसं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला तयार करता येईल आणि मनुष्यबळाचा चांगल्यात चांगला वापर करून जे आपले ॲफिलिएटेड कॉलेजेस आहेत त्याच्यात सेंटर ऑफ एक्सेलन्सेस नंतर सगळ्या लोकांना एकत्र मिळून एका मिशन मोडवर काम कसं करता येईल त्याकडे लक्ष देणं मला वाटतं यावेळेस आवश्यक आहे। एक म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासनं ही युनिव्हर्सिटी अस्तित्वात आली, त्याच्यानंतर मग स्वातंत्र्यानंतर नवीन निकष लावले गेले आणि आता 2047 म्हणजे 100 वर्ष आपल्या स्वातंत्र्याला पूर्ण होतील, त्यावेळेला आपल्याला नव्या रीतीने नव्या जोमाने काम करणं हे आवश्यक आहे आणि त्या रीतीने सगळे जे घटक महाविद्यालय आहेत तर त्यांना सोबत घेऊन आणि याशिवाय विशेष इन्स्टिट्यूट्स ज्या कुठे पूर्ण विदर्भातले आहेत त्यांचा पण मला वाटतं कोलॅबरेशन आणि नॅशनल आणि इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट्सशी कोलॅबरेशन करून ही संस्था फार पुढे जाऊ शकते आणि विदर्भाचं कल्याण करू शकते आणि एक मॉडेल संस्था म्हणून उभं राहू शकते। लोकवाहिनी मीडियासाठी सचिन झोडापे यांची रिपोर्ट, नागपूर।